नमस्कार. आज मी बनवत आहे चपातीची रेसिपी. आता तुम्ही सांगतील की इंटरनेटवर इतके भारी भारी रेसिपीज दाखवतात, तू चपातीची रेसिपी दाखवते. पण काय माहिती आहे ना, चपाती सर्वांच्याच हातून एकदम नरम मुलायम होत नाही, काही काहींच्या हातून कडक होते. आणि आज मी दाखवत आहे एकदम नरम मुलायम चपातीची रेसिपी. एकदम हातामध्ये एकदम मुठ्ठीमध्ये, हे बघा मुठ्ठीमध्ये येते आणि एकदम नरम मुलायम होते, एकदम सुपर सॉफ्ट. आणि हे बघा कसे पदर सुटतात. चहामध्ये खायला सुद्धा छान होते आणि आमरस बरोबर सुद्धा छान म्हणजे लागते ही अशी चपाती. तर तुम्हाला जर शिकायचं असेल ना की एकदम नरम मुलायम चपाती कशी बनवायची, एकदम साधारण पीठ, तुम्ही साधारण गहू वापरले तरी सुद्धा तुमची चपाती एकदम नरम मुलायम होणार. ओके, चला तर रेसिपीला सुरुवात करूया. तर अगोदर मी घेतलेले आहे 2-3 वाटी गव्हाचं पीठ. हे घरचं दळलेलं गव्हाचं पीठ आहे. ठीक आहे, त्यामध्ये मी ॲड करते थोडंसं चिमूटभर मीठ आणि एक छोटा चमचा इतका तेल. ओके, आता हे तेल आणि मीठ सर्व पूर्ण पिठाला असं लागायला हवं. तर हे बघा छान असं एकदम छान असं मिक्स करून घ्यायचं आहे. आणि आता थोडं थोडं पाणी ॲड करून छान असा मऊ गोळा बनवून घ्यायचा आहे. मुचकंच पाणी ॲड करायचं अगोदर, एकदाच पाणी नाही टाकायचं. ठीक आहे, आणि छान असं मळून घ्यायचं. बरोबर 10 मिनटापर्यंत असं मळून घ्यायचं आहे. जितकं जास्त पीठ मळणार ना तितकीच तुमची चपाती एकदम छान होणार. जरी तुम्ही एकदम साधारण गहू घेतले, अतिशय म्हणजे राशनिंगचे गहू घेतले ना तरीसुद्धा तुमची चपाती एकदम नरम होणार. छोटे छोटे ट्रिक्स फॉलो केल्या ना का मग एकदम छान अशी चपाती एकदम नरम होते. ठीक आहे, 10 मिनटापर्यंत मळून घ्यायचं आहे आणि लास्टमध्ये थोडंसं तेल ॲड करायचं त्यामध्ये आणि झाकून ठेवायचं, कवर करून ठेवायचं आहे. रेस्ट द्यायचा आहे म्हणजे बरोबर अर्धा तासपर्यंत. ठीक आहे, 15-20 मिनटं ठेवलं तरी पण चालेल. ओके, पण रेस्ट देणं जरुरी आहे. ओके, आणि आता मी अर्धा तास ठेवलं होतं. अर्धा तासानंतर पुन्हा आता मळून घ्यायचं आहे बरोबर 10 मिनटापर्यंत. जितकं जास्त मळणार ना तितकी चपाती एकदम नरम मुलायम होणार. ओके, आता हे बघा बरोबर 10 मिनटं झालेले आहेत. आता काय करायचं, छोटे छोटे गोळे बनवून घ्यायचे आहे आणि असं हे बघा असं करून बघायचं. असं एकदम लवचिक व्हायला पाहिजे पीठ. जर असं तुमचं असं तुटत असेल ना हातामध्ये तर अजून थोडंसं मळून घ्यायचं आणि असं ताणून बघायचं. हे बघा एकदम लवचिक व्हायला पाहिजे पीठ, म्हणजे छान अशी चपाती एकदम नरम होते. आमरस बरोबर तर एकदम सुपर लागते आणि चहामध्ये सुद्धा छान लागते. असं काही नाही आहे की ब्रेकफास्टमध्ये चपातीबरोबर भाजीच पाहिजे, चहामध्ये सुद्धा खूप छान लागते. ओके, तर आता तुम्हाला एक लाटून दाखवते. काय करायचं, एक पेढा घ्यायचा आहे आणि आता मी थोडंसं फास्टमध्ये दाखवत आहे, नाहीतर तुम्ही बोर होतील की एवढं इतका खूप टाईम होते म्हणून. काय करायचं, थोडंसं पुरी जशी लाटून घ्यायची, त्यामध्ये 1 चमचा इतकं तेल ॲड करायचं आहे. तुम्ही तूप ॲड केलं तरी चालेल. ओके, आणि असं पसरून घ्यायचं हाताने आणि थोडंसं त्याच्यावरती सुकं पीठ भुरभुरायचं आहे. फोल्ड करायचं आहे, पुन्हा थोडंसं तेल लावायचं आहे आणि थोडंसं पुन्हा पीठ असं भुरभुरून घ्यायचं आहे आणि पुन्हा फोल्ड करायचं आहे. ओके, असे 2 वेळा आपल्याला फोल्ड करायचे आहेत आणि आता चपाती लाटून घ्यायची आहे. ओके, तुम्ही त्रिकोणी आकारामध्ये लाटली तरी चालेल, गोल राऊंड तुम्हाला येत असेल तरी चालेल. मी एकदम राऊंड नाही होणार कारण की आपण त्रिकोणी गोळा केलेला होता ना. तर हे बघा जसं तुम्हाला सुलभ होईल ना तसं लाटून घ्यायचं आहे. छान अशी पातळ लाटून घ्यायची पण. ठीक आहे, जरा जाडसर नाही ठेवायची, पातळ लाटायची का मग एकदम छान अशी सॉफ्ट होते. ठीक आहे, तर हे बघा जितकी लाटता येईल ना तितकी लाटून घ्यायची आहे. हे बघा माझी राऊंड झालेली नाही आहे, थोडीशी त्रिकोणीच राहिलेली आहे, पण नो प्रॉब्लेम, छान अशी पातळ झालेली आहे. ओके, आता काय करायचं, तवा गरम करायचा आहे, गॅस मिडियमच ठेवायचा आहे आणि चपाती त्यामध्ये टाकून घ्यायची आहे. 5 ते 7 सेकंदापर्यंत ठेवायचं आहे आणि लगेच पलटी मारून घ्यायचं आहे. ठीक आहे, 5 ते 7 सेकंदानंतर लगेच पलटी मारून घ्यायची. हे बघा आता पुन्हा 10 सेकंदापर्यंत ठेवायचं आहे आणि पुन्हा मग पलटी मारून घ्यायची. तूप तेल काही ॲड करायचं असेल ना तर लगेच ॲड करायचं नाही, थोडीशी अशी फुलून द्यायची आहे. थोडीशी फुलायला लागली ना का नंतर मग तेल तूप तुम्हाला जे आवडेल ते देसी घी काय पण तुम्ही ॲड करत असतील ते नंतर ॲड करायचे. थोडीशी अशी फुलून द्यायची. ओके, आणि त्यामध्ये भरपूर असं नंतर मग तेल तूप काय तुम्हाला लावायचं असेल ना ते लावायचं आहे आणि गॅस मिडियमच ठेवायचं आहे. जरा बारीक गॅस असला ना का मग ती चपाती लवकर भाजत नाही आणि मग ती कडक व्हायला लागते. ठीक आहे, म्हणून गॅस एकदम मिडियमच ठेवायचा आहे, एकदम हाय नाही करायचं आहे पण थोडंसं मिडियमच ठेवायचं आहे. ठीक आहे, दोन्ही बाजूनी छान अशी भाजून घ्यायची आहे खरपूस. आणि हे बघा छान अशी चपाती झालेली आहे. सर्व चपात्या मी अशाच करून घेतलेल्या आहेत. थोड्याशा थंड करून घ्यायच्या आहेत बरं का, आणि थंड झाल्यानंतर आणि हे बघा नंतर मग हातात घ्यायचे नाहीतर गरम लागेल हाताला. हे बघा एकदम सुपर सॉफ्ट झालेली आहे, छान अशी चहामध्ये आमरस बरोबर तुम्ही कसे सुद्धा खाऊ शकतात. आणि हे बघा तुम्ही पाहू शकतात कसे पदर सुटलेले आहेत. टिफिनमध्ये सुद्धा तुम्ही देणार ना दुपारपर्यंत तुमची चपाती एकदम नरमच राहणार. ठीक आहे, तुम्ही आमरस बरोबर खा, मी चहात खाते, माझ्याकडे आमरस नाही आहे. ओके फ्रेंड्स, बाय.